नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता हे फक्त 2 ते 2.5 मिनिटाचा व्हिडिओ नाही. तर हे 10 दिवस केलेलं कष्ट आहे मित्रांनो आणि 4 ते 5 हजाराचं झालेलं नुकसान आहे. तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा. हे आहे आपला शेड हॅचरीज ब्रूडिंग शेड म्हणजे आपण यामध्येच हॅचरीज आहे आपली पवार ॲग्रो फार्म. तर तुम्ही याचे व्हिडिओ बरेच बघितले असतील. तर ही आपली मशीन आहे आणि आपण इथं निघालेले पिल्ले जवळजवळ 31 पिल्ले आपण इथं ठेवले होते ब्रूडिंगसाठी. तर रात्री इथून एक मुंगस वगैरे काही आला असेल माहीत नाही. पण मुंगस आला असेल अशी शक्यता आहे. तर याच्यामध्ये त्यांनी येऊन ब्रूडिंगमधले सर्व पिल्ले खाल्लेले आहेत. खाल्लेले म्हणजे फक्त रक्त पिलेले आहे त्यांनी. तर इथं बघू शकता तुम्ही शेड कशा पद्धतीनं पॅक आहे आपला आणि आपण 10 दिवस झालं ब्रूडिंगला इथं पिल्ले ठेवले होते. 31 पिल्ले ब्रूडिंगला ठेवले होते. त्यातील फक्त आपल्याला 5 पिल्ले राहिलेले आहेत आणि जवळजवळ 26 पिल्ले त्यांनी मारलेले आहेत. तर ते बघू शकता कशा पद्धतीनं इथं रात्री त्यांनी इथं कोणच नव्हतं. तर रात्री कशा पद्धतीनं त्याने इथं येऊन पाईपमधून आलेलं आहे असं शक्यता आहे. तर इथं वरती साहित्य ठेवलेले त्या माळ्यावरती आणून ठेवलेले आहेत त्यांनी आणि जवळजवळ तुम्ही बघू शकता एक पिल्लू जे आहे ते 100 ग्राम झालेलं होतं. म्हणजे 10 दिवसामध्ये आपण त्यांना खाद्याचं ट्रीटमेंट, औषध असेल सर्व आणि ब्रूडिंग असेल तर ते दिलं होतं. तर हे बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला हे पिल्ले वेट करून दाखवतो. आपण 10 दिवस जे कष्ट केलं ते वाया गेलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही ही ब्रूडिंग करताना किंवा ज्या शेडमध्ये कोंडत असाल, जिथे पण तुम्ही ही पिल्ले सुरक्षित ठेवा. मित्रांनो हे लहान असताना ह्याचं खूप नुकसान होतं. तर हे नुकसान आमचं झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर मी ही व्हिडिओ दाखवण्याचं माध्यम म्हणजे हे की तुम्हीही जर पिल्ली करत असाल किंवा गावरान कुक्कुटपालन करत असाल, तर गावरानला हा एकदम म्हणजे पिल्ली निघायला रेट कमी आहे आणि मार्केट खूप मोठं आहे. तर जेवढे पिल्ले निघालेले आहेत ते व्यवस्थित सांभाळून मोठे केले पाहिजेत. तर हे बघू शकता जवळजवळ 93 ग्राम म्हणजे 100 ग्रामच्या आसपास पिल्ले आपले झालेले होते. तर ते आज पिल्ले आपले 10 दिवस आज 11वा दिवस होता पिल्ल्यांचा. तर मित्रांनो धन्यवाद.